खेळाडू उमेदवारांसाठी सुद्धा या पोलीस भरतीसाठी काही जागा राखीव असतात। आता खेळाडूचे जे काही निकष आहेत या सर्व निकषामध्ये जर एखादा उमेदवार बसत असेल तर अशा खेळाडूंसाठी 5 वर्ष वयोमर्यादाही वाढवून देण्यात आलेली आहे। आता याच्यामध्ये 5 वर्ष वयोमर्यादा वाढवून देत असताना आता उदाहरणार्थ या ठिकाणी आपण 2 पार्ट करूया, खुला प्रवर्ग आणि इकडं मग आरक्षित। तर एखादा खेळाडू हा जर खुल्या प्रवर्गातील असेल तर त्याच्यासाठी 28 + 5 म्हणजे 33 वर्ष एवढी त्याच्यासाठीची वयोमर्यादा राहील। आणि हा खेळाडू जर रिझर्वेशनमधून येत असेल, रिझर्वेशन कॅटेगरीमधून असेल तर त्याच्यासाठी 33 वर्ष + 5 वर्ष म्हणजेच 38 वर्ष ही त्या खेळाडूसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे। याशिवाय माजी सैनिकाचा जर एखादा पाल्य असेल, म्हणजे रिटायरमेंट झालेला एखादा माजी सैनिक आहे आणि त्या माजी सैनिकावर अवलंबून असलेला जर एखादा पाल्य असेल तर त्याच्यासाठी सुद्धा ही वयोमर्यादा याच पद्धतीनं निश्चित करण्यात आलेली आहे। तर त्याच्यासाठी किमान वयोमर्यादा 18 वर्ष आहे आणि कमाल वयोमर्यादेमध्ये मात्र त्याला 3 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे। म्हणजे तो माजी सैनिकाचा पाल्य हा जर खुल्या प्रवर्गातला असेल तर 28 + 3 म्हणजे त्याच्यासाठी 31 वर्ष ही त्याची कमाल वयोमर्यादा आहे। आणि हा माजी सैनिकाचा पाल्य जर रिझर्वेशन कॅटेगरीमधून असेल तर 33 + 3 म्हणजे 36 वर्ष एवढी त्याच्यासाठीची वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे। याशिवाय प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त या प्रवर्गामधून जर एखादा उमेदवार या पदासाठी येत असेल तर त्याच्यासाठी किमान वयोमर्यादा आहे 18 वर्ष आणि या ठिकाणी कमाल वयोमर्यादेमध्ये या उमेदवारांना सुद्धा 3 वर्षाची वयोमर्यादाही वाढवून देण्यात आलेली आहे। म्हणजेच प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त उमेदवार हा जर खुल्या प्रवर्गातला असेल तर त्याच्यासाठी 28 + 3 म्हणजेच 31 वर्ष ही त्याच्यासाठीची वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे। आणि तो उमेदवार जर रिझर्वेशन कॅटेगरीमधून असेल तर त्याच्यासाठी परत 33 वर्ष + 3 वर्ष म्हणजेच 36 वर्ष ही त्याच्यासाठीची वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे।